मुंडका म्हणजे आमची महापालिका होती, मुंडका म्हणजे आमची जिल्हा परिषद होती. मुंडक्याचा अर्थ हेच आहे, मुकुट जे होतं ते जिल्हा परिषदचं बी गेला आणि महापालिकेचंही गेला. आता ज्या दुसऱ्या निवडणुका छोट्या मोठ्या त्याच्यावर बी भारतीय जनता पार्टी लक्ष केंद्रित करून आमच्या लोकांमध्ये दोन पार्ट कसे करायचे हे करू लागले. म्हणून आता एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हे सर्व 6 आमदार आणि 1 खासदार यांना त्यांनी 6 वाजता उद्या मुंबईला बोलवलं आहे. तिथे आमचा अंतिम निर्णय होईल. पक्षाची भूमिका आपल्या नेत्याकडे मांडायची. आपल्या नेत्याला मी जे मुंडका हा शब्द कशासाठी वापरला का, हे जे सत्तेचे मुंडके होते खुर्च्यावर बसलेले, ते महापौर असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, तेच बाजूला गेले. तर आज आम्हाला अशा पद्धतीने छोटा छोटा करून छाटत असेल तर पुढचं भविष्य काय होईल आमचा, हे मी तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जायची नाही, ही परिस्थिती पाहू लागलो आम्ही. आमची फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना एकच विनंती आहे, त्यामध्ये विशेषतः सन्माननीय मुख्यमंत्रीच याच्यामध्ये इंटरफेअर करू शकतात. सन्माननीय मुख्यमंत्र्याचा आदेशाचा पालन करणारे तिन्ही पक्षामध्ये कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. परंतु खालचे लोक ज्या पद्धतीने ट्रीट करू लागले, ज्या पद्धतीने काम करू लागले, हे शिवसेना कुठंतरी कमकुवत करण्याचं काम आहे. आणि शिवसेना एकदा कमकुवत झाली तर इथे 6 पैकी किती आमदार पुढे निवडून येतील आज तर मला त्याची गॅरंटी देता येत नाही. परंतु एक कणखर नेतृत्व, राज्याचा मुख्य नेता म्हणून पुढच्या भविष्यामध्ये याचे परिणाम कदाचित 29 मध्ये वेगवेगळे लढले गेले तर एकनाथ शिंदेची पसंतीला मोठ्या प्रमाणावर शेतकरी, शेतमजूर, गोर, गरीब, दलित, पीडित, सर्व जातीय, सर्व धर्मीय लोकांचा पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबाला आहे. मी काही ज्योतिष्य नाही आहे, पण मला जे समजतं ही सर्व परिस्थिती टिकवण्याची जबाबदारी आपल्या नेत्याला हे सर्व बोलावं आणि नेत्यांनी जो अंतिम निर्णय दिला तो आमच्या 6 आमदार 1 खासदार, इतकी मोठी ताकद मला वाटत नाही, इतकी मोठी शक्ती कुठं होती. परंतु ह्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर जे परिणाम झाले आणि त्याच्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीमध्ये आम्ही कमकुवत होऊ लागलो. भविष्यामध्ये शिवसेना कमकुवत होणार नाही, शक्तिशाली राहणार. हे संदेश द्यायचा असेल तर पहिले आमचे जे 6 मुंडके आमदार म्हणून आणि 1 जे खासदार म्हणून यांनी तरी एकत्रित राहायला पाहिजे. हे एकत्रित राहिले तर आम्हाला सर्व पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता आम्हाला संरक्षण देईल. हे निर्णय माझ्या हातात नाही आहे. हे निर्णय सन्माननीय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला कधी सांगितलं का तुम्ही दलित पॅंथर सोबत चला तर आम्ही जायला तयार आहे. बाकी शिवसेनेचा तर प्रश्नच नाही. कोणत्याही मध्ये पक्ष कसा करायचा, निवडणुका कशा लढायच्या, कोणत्या पद्धतीने लढायच्या, त्याचा निर्णय अंतिम घेण्याचा अधिकारच आमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबाला आहे.